रामकृष्ण रे मैत्रिणींनो, आजच्या या छोट्याशा व्हिडिओत मी तुम्हाला खूप महत्त्वाची टिप देणार आहे. तर आता बघा, जसे की मला नेहमीची सवय आहे, माझ्याकडे कस्टमरचे ब्लाऊज खूप जास्तीच्या संख्येने असतात. एकेका कस्टमरचे 10 ते 12 ब्लाऊज असतात. तसंच माझ्याकडे ह्या कस्टमरचे देखील 10 ते 12 ब्लाऊज होते आणि मी ब्लाऊज जेव्हा बघितले तेव्हा सर्वच पीस मला प्लेन दिसले आणि ही डिझाईन नेमकी आतमध्ये होती. तर मी एकावर एक ठेवून सर्व अस्तर डीप गळ्यामध्ये कटिंग करून घेतले आणि नंतर बघते तर काय की ब्लाऊज पीस आलेला आहे बोट नेकमध्ये. मग अस्तर तर आपलं डीप नेकमध्ये कटिंग झालेलं आहे आणि ब्लाऊज पीस मात्र बोट नेकमध्ये. तर मग मी ब्लाऊज पीस कटिंग करत असताना ब्लाऊज पीसचं शोल्डर वाढून घेतला आणि अस्तरचं बघा काय झालेलं आहे. तर हे बघा, हा आपला डीप नेकचं शोल्डर आहे जे एवढंच इथं राहिलेलं आहे आणि नेमकं याला अस्तर मॅचिंग नव्हतं आणि आतमध्ये कापड येतं. तर मी याला अशा पद्धतीने जॉईंट दिलेला आहे, एवढा पार्ट कव्हर केलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही पण दुरुस्ती करू शकता तुमच्या. म्हणजे ऑलरेडी हे जे ब्लाऊज आहेत ना, ते संपूर्ण ब्लाऊज मी ह्या कस्टमरचे डीप नेकमध्येच कटिंग केलेले होते. त्या